विषय काय आहे मित्रांनो, जनरेशन झेड. सध्या जनरेशन झेड हे खूप मोठ्या प्रमाणे चर्चेत आहे. याचं कारण मित्रांनो आहे की नेपाळमध्ये ज्याप्रमाणे जनरेशन झेडने आंदोलन चालू केलंय ते खूप मोठं आंदोलन झालंय. आज असं सांगण्यात येतं की तिथल्या नेपाळ गव्हर्नमेंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळे बंद करून टाकले आहेत. तिथल्यामुळे जनरेशन झेड त्यांची डोकी फिरली, वैतागली आणि ही रस्त्यावर उतरली असं सांगण्यात येतं. पण याचं कारण मित्रांनो वेगळंच आहे. याचं मूळ कारण मित्रांनो तिथला भ्रष्टाचार खूप प्रमाणात आहे आणि जोरदार भ्रष्टाचार तिथं चालतो. त्यामुळे ही लोकं वैतागली होती. या लोकांचं सतत सोशल मीडियाला पोस्ट वगैरे असायच्या, व्हिडिओ असायचे की तिथलं किती नालायक गव्हर्नमेंट आहे, तिथली पॉलिटिकल लोक आहेत किती भ्रष्टाचार करतात, त्यांचा खूप सारा पैसा हा स्विस बँकेमध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ते भ्रष्टाचार करत असतात. तिथल्या राजकारण्यांची मुलं बाहेर देशात शिकतात वगैरे वगैरे त्या गोष्टी आहेत. आणि सतत हे सोशल मीडियावरती लोक टाकत होती, व्हिडिओ बनवत होती आणि सांगत होती की बाबा आपल्या देशात काहीच सुधारणा झालेली नाही, तिथले रस्ते खराब वगैरे वगैरे काहीच नाहीये. सगळे लोक पैसाच खातात, काम कधी करणार, आमच्याकडे टॅक्स वगैरे घेतला जातो पण पुढं काय. त्यामुळे या पोस्टला वैतागून तिथल्या गव्हर्नमेंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केले. एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्यावर आपण जे काय करतो लोकांना घंटा काढायचा नाही अशा मानसिकतेचं ते गव्हर्नमेंट होतं आणि त्यामुळे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केलं. आणि ह्याचा पडसाद त्यांना नंतर बघायला मिळालं की ज्याप्रमाणे लोकांनी आंदोलन चालू केलं, खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. ही खूप सारी लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरली आणि त्यामुळे हे सगळं हाताबाहेर गेलं. आर्मी बोलावी लागली. ह्या लोकांनी सुद्धा दगड वगैरे त्यांना फेकून मारले. यांनी सुद्धा हात उचललेत लोकांनी आर्मीवर. आणि त्यानंतर हे लोकांनी तिथलं पार्लमेंट होतं, त्या पार्लमेंटची भिंतच तोडून टाकली. या आर्मीमध्ये मित्रांनो या सगळ्या झटापटीमध्ये 20च्या वर पोरं मारली गेली. त्यात मुलींचा देखील समावेश आहे. भ्रष्टाचारामुळे काय होऊ शकतं, महागाई वाढली तिथं, त्यामुळे हे लोक वैतागलेत. आधी श्रीलंकेत झालं, आता नेपाळमध्ये चालू आहे. होती खूप दुसरीकडे बी चालू होऊ शकतं, किंबहुना होऊ शकतं. आत्ता लेटेस्ट ही बातमी ऐकली की तिथले पंतप्रधान पळण्याच्या तयारीत आहे. बघू आता काय होतंय ते पुढं.